हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. महाराष्ट्रातील जे लोक गव्हर्मेंट जॉबसाठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी चांगली बातमी आली आहे. एका पेपरामध्ये ही न्यूज आलेली आहे की नगरपंचायतीमध्ये तब्बल 3138 पदे रिक्त आहे आणि हे जे गट क आणि गट ड साठी लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तर हे पेपर कटिंग आहे एका न्यूजपेपरची. तुम्ही पाहू शकता की याचे थोडं तुम्हाला वाचून दाखवतो मी की राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतमध्ये लगभग गट क व गट डच्या 3138 जागा रिक्त आहेत आणि याची भरती प्रक्रिया लवकरच शासन राबवण्यात येणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही पाहू शकता की गट क आणि गट डची वॅकन्सी आहे. याच्यामध्ये पाहू शकता गट कचे सुमारे 2151 पदे आहे, तर गट डचे 987 पदे आहे. असे टोटल 3138 पदे आहेत. जिल्हा वाईज पाहून घ्या किती वॅकन्सी राहणार आहे. तर पाहू शकता जिल्हा न्याय कोकण विभागामध्ये टोटल 200 पदे आहे, पुणे विभागामध्ये टोटल 412 आहे, अमरावतीमध्ये टोटल 487 जागा आहे, नाशिकमध्ये 411 आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 1188, नागपूर विभागात 440 जागांचा समावेश आहे. म्हणजे खूप चांगली वॅकन्सी आहे मित्र हो. कारण आपण सगळे आता GMCमध्ये ट्राय करत आहोत आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पदांमध्ये वॅकन्सी निघत आहे. पण हे 3100 वॅकन्सी ही मोठी वॅकन्सी राहणार आहे. तर तुम्ही आपली तयारी सुरू ठेवा, कारण हे गट क आणि गट डची वॅकन्सी लवकरच निघणार आहे नगरपरिषद व नगरपंचायतीमध्ये. तुम्ही आपली तयारी कंटिन्यू ठेवली तर तुम्हाला याच्यामध्ये फायदा होईल, कारण गव्हर्मेंट जॉब आहे ही आणि लवकरच 8वा वेतन लागणार आहे, तर सॅलरीसुद्धा वाढणार आहे. तर हा व्हिडिओ होता नगरपरिषदच्या वॅकन्सीमध्ये जे लवकरच वॅकन्सी निघणार आहे. तर ज्या मुलांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असे नवे व्हिडिओ आणि अपडेट भेटत जाईल. ठीक आहे, काही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू सो मच.